नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहतो की जीवा आणि काव्या हे दोघं किचनमध्ये असतात. तेव्हा जीवा काव्याला म्हणतो, माझं नंदिनीवरती खूप प्रेम आहे. इकडे रम्या आणि वसवात्या या दोघींनी जीवा आणि काव्य यांचे पुरावे मिळवलेले असतात. परंतु वसवात्या म्हणते अजून एखादा स्ट्रॉंग पुरावा आपल्या हाती लागायला हवा आहे, जेणेकरून हे सिद्ध होईल. आता त्या टॅटूचं त्यांना ते टॅटू प्रकरण त्यांच्या हाती लागतं. दुसरीकडे आपण पाहतोय की जीवा काव्याला म्हणतो, नंदिनीवरती माझं मनापासून प्रेम आहे. मी तिला कधीही दुखवू शकत नाही. काव्या म्हणते, तू तिला बोलून दाखवलेस का की तुझं तिच्यावरती प्रेम आहे? जेव्हा म्हणतो नाही. काव्या म्हणते, अरे मला जसं बोलला होता ना आय लव्ह यू, तसंच तिला बोलायचं. तेव्हा आता काव्या हट होते आणि म्हणते, माझा भूतकाळ जो काय आहे तो घरातल्या सगळ्यांना सांगितल्याशिवाय माझ्या मनाला शांतती लाभणार नाही. कारण राहून राहून पुढे या दोघांचा भूतकाळ यांच्यासमोर उभा राहतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होत असतात.